आणि भाजप उमेदवारांच्या एका अनोख्या शपथेची सध्या चर्चा आहे। सांगलीमधल्या पलूस नगर परिषदेतील उमेदवारांनी अनोखी शपथ घेतली आहे। प्रचाराची सांगता करताना ही शपथ घेतली आहे। पलूस नगर परिषदेतील भाजप उमेदवारांनी घेतलेल्या शपथेची राज्यभरात चर्चा आहे। निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त काम करण्याबरोबरच ठेकेदार बनणार नाही अशी शपथ घेतो की आपण निवडून आलो तर फक्त नगरसेवक बनू, आपण ठेकेदार बनणार नाही अशा आशयाची शपथ भाजप। आपण निवडून आलो तर फक्त नगरसेवक बनू, आपण ठेकेदार बनणार नाही अशा आशयाची शपथ भाजपच्या उमेदवारांनी घेतली आणि प्रचाराची सांगता केली। आज आम्ही उमेदवार शपथ घेतो की श्री धोंडीराज महाराजांच्या मंदिरात भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि शरद लाड यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी घेतलेली भ्रष्टाचार मुक्त ठेकेदारी मुक्त कारभाराची ही अनोखी शपथ सध्या राज्यभरात चर्चेचं कारण बनली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। प्रचाराची सांगता झाली आणि आज अनोख्या पद्धतीने सांगता भाजपाकडून करण्यात आलेली आहे। पलूस नगर परिषदेच्या सर्वच या भाजपाच्या भावी नगरसेवक आपण म्हणतोय, या भावी नगरसेवकांनी आणि उमेदवारांनी अशी शपथ या ठिकाणी श्री धोंडीराज महाराजांच्या समाधीस्थळावर घेतलेले आहे, मंदिरात घेतलेले आहे। भ्रष्टाचार करणार नाही, कोणत्याही प्रकारचा गैरकारभार आम्ही निवडून आल्यानंतर करणार नाही आणि जी वचनं आश्वासनं आमच्या नेत्यांनी या जनतेला दिलेले आहेत ही आश्वासनं आम्ही पूर्ण करू अशी शपथ या ठिकाणी घेतलेली आहे। प्रत्येक नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष हे पहिल्यांदा ठेकेदार होतात आणि शासनाचा पैसा आला तो ठेक्या घेऊन त्याच्या माध्यमातून बाहेर काढला जातो। आमच्या इथले हे जे आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सोनाला त्या IT इंजिनियर आहेत आणि सगळे एकदम उमेदवार आहेत, महिला असतील किंवा पुरुष असतील, ते शिकलेले आहेत, अडाणी कोण नाहीये आणि या नगरपालिकेच्या ठेक्यावर जगणारे कोण नाहीये। आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, आमच्यापैकी कोणीही कॉन्ट्रॅक्टर होणार नाही आणि यातला पैसा हा सत्कारमीच लागेल आणि जनतेच्या सेवेसाठीच लागेल। तुम्हाला काय वाटतं मुंबई असतील किंवा सर्वच नगरसेवकांचे आमचे विद्यमान जे उमेदवार आहेत त्यांनी शपथ घेतलेली आहे भ्रष्टाचार मुक्त कारभाराची, काय वाटतं? होणार की आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून आलो नाही, आमच्यावर आणि सामान्य जनतेवर अन्याय होतोय म्हणून आम्ही सत्तेत आलोय। आमचं घरानं राजकारणी नाही। सरकारचा पैसा जो जनतेच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे, पैसा तो कोणीही एक रुपयाही घरी घेऊन जाणार नाही, तो जनतेसाठीच उपयोग होईल त्याचा आणि आपण पलूसच्या गावासाठीच त्याचा उपयोग करू। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, पलूस।